सौंदर्य केवळ डोळ्यात नसतं, ते असतं दागिन्यांमध्येही. सोने, चांदी, हिरे आणि त्यावर तुमचं नाव कोरणारं एक विश्वासाचं नाव म्हणजेच संगमनेर येथील ओम मयूर ज्वेलर्स. पिढ्यानपिढ्यांचा वारसा असलेले दागिने आधुनिक डिझाईन सोबत आता तुमच्या जवळ. लग्नकार्य असो, सण असो वा खास क्षण, ओम मयूर ज्वेलर्स मध्ये मिळेल प्रत्येक प्रसंगासाठी खास दागिने, खास तुमच्यासाठी. ओम मयूर ज्वेलर्स म्हणजे तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना. सुवर्ण बस्त्यासाठी आता कशाला नाशिक पुणे, संगमनेर मध्येच आहे आता नवनवीन दागिने. आजच भेट द्या ओम मयूर ज्वेलर्स, अशोक चौक, संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर. संपर्क 9372 012 044. संगमनेर शहरातील जो किसन महाराज हरिभक्त परायण किसन महाराज हार्दे आश्रमातला जो वाद आहे, हा काही तासापूर्वी संगमनेर शहर पोलीस ठाण्यामध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर कुणाल सोनवणे यांच्या समवेत महाराजांचे जे वक्ता आहेत महंत रामगिरी महाराज आणि इथले जे आश्रमाचे जे संचालक आहेत किंवा ट्रस्टी आहेत यांच्या समवेत ही एक बैठक पार पडली. ही बैठक मात्र निष्फळ ठरलेली आहे आणि हा कार्यक्रम आता 4 वाजता आयोजित करण्यात आला आहे. मात्र या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता की या ठिकाणी ज्या ह्याच्या महाराज जे आश्रमाचे जे कार्यकर्ते आहेत, भक्तगण आहेत, त्यांनी काळे झेंडे घेतलेले आहेत आणि या ठिकाणी जर हरिभक्त परायण महंत रामगिरी महाराज जर आले तर त्यांचा या ठिकाणी काळे झेंडे दाखवून निषेध करण्याचं नियोजन या ठिकाणी चालू झालेलं आहे. मोठ्या प्रमाणावरती या आश्रमाचे जे समर्थक आहे, भक्तगण आहे, हा मोठ्या प्रमाणावरती जमलेले आहेत आणि काळे झेंडे दाखवून या ठिकाणी महंत रामगिरी महाराज यांचा या ठिकाणी निषेध व्यक्त करण्यात येणार आहे. भक्त परिवार आपल्या सोबत आहेत. काय तुमची बैठक झाली आणि काय मागणी आहे सध्या या ठिकाणी? आतापर्यंत आम्ही 3 ते 4 बैठका घेतल्या. बैठका घेत असताना एकंदरीत पाहिलं प्रशासन हे पूर्ण त्यांच्या बाजूने जे काही निर्णय असेल ते करताय. आम्ही त्यांच्याकडे विनंती केली, कार्यक्रम हा 2 ते 4 दिवस पुढे ढकला, सर्वांना एकत्र बसून आपण निर्णय घेऊ, पण प्रशासन हे ऐकायला तयार नाही आणि ते कोणाच्या तरी दबावाखाली हा निर्णय घेतलेला आहे असं आम्हाला एकंदरीत वाटतं. आणि या कार्यक्रमाचा आम्ही सर्वजण मिळून सर्व समाजाच्या वतीने जाहीर निषेध करतो. काय भूमिका आहे? तुम्ही या बैठकीला उपस्थित होते, एकंदरीत तुमची मागणी काय होती? बैठकीत काय मागणी केली तुम्ही? सर्वप्रथम मी या मंदिराची थोडी पार्श्वभूमी सांगतो. 1988 पासून या मंदिराची स्थापना झाली आहे. हरिभक्त परायण किसन महाराज हार्दे हे ह्या मूळ या आश्रमातले पहिले महाराज. या ठिकाणच्या लोकांनी त्यांना आपल्या जमिनी दिल्या, दान दिल्या. त्यानंतर इथल्या लोकवर्गणीतून लोकांच्या सहवासातून ही मंदिर आणि आश्रमाची वास्तू उभी राहिली. त्यानंतर त्यांच्या वयानुरूप त्यांनी मृत्यूपत्र करून त्यांचे शिष्य असलेले किसन महाराजांचे ज्ञानेश्वर माऊली जाधव यांना ती जी काही मंदिराची व सभा मंडपाची जी प्रॉपर्टी आहे ती उत्तराधिकारी करून त्याच्या नावावरती ट्रान्सफर झाली. त्यानंतर माऊली महाराजांचं अचानक निधन झालं. त्या अचानक निधनानंतर या प्रॉपर्टीचा एक नवीन वाद सुरू झाला. वाद याच्यासाठी का जेव्हा किसन महाराज हार्दे यांची इच्छा होती काय हे काही आहे मंदिर, त्यांचा उद्देश माझं किसन महाराज हार्दे नाव हे असंच सुरू आहे आणि त्याला बाधा आणण्याचं काम हे केलं. कारण ज्यावेळेस प्रापंचिक माणूस या गादीवर किंवा या उत्तरेवर वारस राहील त्या मंदिराच्या मूळ हेतूला त्याचा ठेचा पोहोचेल. तर इथल्या सर्व तालुक्यातील जे काही महाराजांचे तमाम जे शिष्यगण आहेत त्यांची व आमची हीच इच्छा आहे का हे मंदिर सार्वजनिक राहावं. इथून पुढे ही या ठिकाणी याचप्रमाणे सर्व सेवा चालावी यासाठी आम्ही न्यायालयामध्ये सर्व ग्रामस्थांच्या वतीनं कोर्टात याचिका दाखल केली. ती याचिका पेंडिंग आहे. तर ती याचिका पेंडिंग असताना काहींना एक हस्तक्षेप करायचा आहे, हे वास्तू ताब्यात घ्यायची आहे, हे मंदिर ताब्यात घ्यायचं आहे आणि ते कुठल्या तरी वैयक्तिक प्रॉपर्टी त्यांना करायची आहे. या हेतून हा सर्व प्रेशर या इथल्या ग्रामस्थांवर आणलेला आहे. हे सर्व भाविक सरळ मार्गाने चालणारे आहेत. आम्ही आमच्या वतीनं निषेध नोंदवण्याचा प्रयत्न केला असता सुद्धा दडपण आणण्याचा प्रयत्न केला. आम्हाला लागून त्या धमक्याचे वैयक्तिक फोन आले, वैयक्तिक लोकांनी येऊन आम्हाला धमकी दिल्या, तुम्ही असं केलं तर तुमचं असं केलं जाईल. तर या सर्वांचा आम्ही निषेध करतो. आम्ही प्रशासनाला विनंती केली, प्रशासनासोबत 3 बैठका मारल्या. तिथे येऊन ते म्हणतात का तुम्हाला काय करायचं करा, आम्ही आमचं बघू, आमच्या वरपर्यंत संमत आहे. तर या सर्व गोष्टीचा आम्ही सर्वांच्या वतीनं निषेध करतो आणि अशा प्रकारे दडपशाही जर चालू राहिली तर यापुढे जे काही धार्मिक आपण जे म्हणतो हे कार्य
हे इथून पुढे चालणं फार मुश्किल झालेलं आहे आणि यापुढे कुणी या कार्यामध्ये सहभागी होईल असं मला वाटत नाही. ज्यांच्या ही बैठक ज्यावेळेस पार पडली त्यावेळेस त्यांचे जे महाराजांचे भक्त होते मधु महाराज यांच्या समोर काही आपल्याला त्यांच्या समोर आम्ही त्यांना विनंती केली, सर्व आहे ती रेकॉर्डिंग आहे. त्यांनी त्या रेकॉर्डिंग मध्ये असं म्हटलेलं आहे, ज्यावेळेस आमची बैठक झाली ते म्हणे तुम्ही कोर्टात गेले, तुम्ही तहसीलदार मध्ये जा, कोर्टात जा, प्रांत आमचे सगळे वैयक्तिक संबंध आहेत त्याच्यावर आम्ही सर्व करून देणार आहे. त्या पद्धतीने त्यांनी केलं सुद्धा आहे. याचे सर्व पुरावे आम्ही तुमच्या देऊ शकतो. त्यानंतर मग आम्ही ठरवलं का हे मंदिराचं पावित्र्य, या मंदिराच्या पावित्र्याला धक्का लागू नये. आम्ही सर्व भक्त मंडळींनी ह्या मंदिराच्या पावित्र्याचा निर्णय घेतलाय. आम्ही ह्या गोष्टीचा निषेध करतो, या दगडशाहीचा निषेध करतो आणि एकदम सरळ मार्गाने आम्ही जे केलेलं जे निषेध आंदोलन आहे ते या ठिकाणी तुम्हाला तुमच्या वतीनं प्रश्नाला ते त्यांना कळवू इच्छितो का हा दडपशाहीचा प्रकार आहे, याचा आम्ही सर्वांच्या वतीनं निषेध करतो. आणि हे मंदिर सांभाळण्याची जबाबदारी सर्व ग्रामस्थांची आहे. आणि आम्हाला तुम्ही सर्व पत्रकार मित्रांनी जे काही साथ दिली, जे काही सत्य परिस्थिती लोकांसमोर मांडली ती यापुढील देखील तुम्ही मांडवी अशी आणि तुमच्या एकदा धन्यवाद करतो. धन्यवाद. निश्चितच हा जो प्रकार जो आहे याच्या समोर काही महिला आपल्या समोर बोलण्यासाठी आहेत. इथला भक्तगण जो आहे अतिशय धार्मिक वातावरणामध्ये या ठिकाणचे महत्वाचे कार्यक्रम या मंदिरात होत आहेत. कसं बघताय आज याकडे, काय वाटतंय तुम्हाला आज या मंदिराचं म्हणजे पहिल्यापासून आमचंच होतं सगळ्या समाजाचं आणि सगळे आमचे सासरे वगैरे सगळे होतात. सगळ्यांनी त्याच्यासाठी खूप कष्ट घेतले. कष्टातून हे मंदिर आम्ही उभं केलं. त्याच्यासाठी या मंदिराचा आमच्या याच्यासाठीच काहीतरी उपयोग झाला पाहिजे. याला कोणीही दडपण आणू नये असं मला वाटतं. काय वाटतंय तुम्ही आज या ठिकाणी जमलेले आहेत? निश्चितच हा जो मंदिराचा हा जो वाद आहे हा अतिशय मोठ्या प्रमाणावरती चिघळला जाण्याची शक्यता आहे आणि मोठ्या प्रमाणावरती भाविक या ठिकाणी जमलेले आहेत. आणि ज्यावेळेस आपली प्रशासनासमोर या ठिकाणी बैठक झाली, या बैठकीला तुम्ही भूमिका कोणती मांडली, काय भूमिका आज तुमच्या पुढे आहे? आता आमची भूमिका, आम्ही ज्या वेळेला 4 बैठक आमच्या डिपार्टमेंट मध्ये झाल्या त्यावेळेला प्रत्येक वेळेला त्यांनी एकच लावून धरलं की आज हा कार्यक्रम आम्ही करणार म्हणजे करणार. आणि त्यांचं मत होतं की आपण दोघं मिळून हा कार्यक्रम करू, परंतु प्रॅक्टिकली त्यांनी अगोदरच त्या कार्यक्रमाचं पूर्ण नियोजन केलं होतं. आम्हाला विश्वासात घेतलं नाही. या मंदिराच्या संदर्भामध्ये गेली अनेक वर्ष या ठिकाणी हे ताजदे परिवार, अजून माझे समाजातील काही वरिष्ठ लोक त्यामध्ये सहभाग करून पुरातन काळामध्ये वैकुंठवासी किसन महाराज हार्दे यांचं ते शिष्यमंडळ त्या काळात काम पाहत असताना समितीपुढे विचार आला आणि आपलं या मध्यवर्ती भागामध्ये मंदिर असावं. त्या माध्यमातून बाबांनी विचार मांडले आणि शिष्यमंडळाने त्याला होकार दिला. होकार दिल्यानंतर प्रत्येकाने 1-1 गुंठा अशी 5 ते 6 गुंठे जागा बाबांना देण्यात आली. ती दिल्यानंतर पुढे या इस्टेट बद्दल वादविवाद होऊ नये म्हणून बाबांनी थोडीशी हुशारी करून त्या कालावधीमध्ये या लोकांकडून ती जागा खरेदी घेत आहे अशा प्रकारचं लिखाण करून घेतलं असं माझ्या कानावर आहे. आणि मग या लोकांनी ती जागा दान दिलेली आहे समाज हितासाठी. मंदिर समाज हितासाठी आहे. त्या ठिकाणी भारतीय संप्रदायाचे कार्यक्रम चालावेत, वेगळ्या प्रकारे या ठिकाणी होऊ नये अशी या मंदिराची देखभाल आहे. देखभाल पाहत असताना किसन बाबांचं निधन झालं. त्या काळात त्यांनी उत्तराधिकारी नेमले, ते माऊली महाराज म्हणून. मध्यंतर काळामध्ये माऊली महाराजांचं अचानक निधन झालं. मरण काही कोणाच्या हातात नसतं, परंतु या ठिकाणी जे काम पाहणारे लोक आहेत, कार्यकर्ते, त्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून गेली जवळजवळ 34 वर्ष या ठिकाणी नाम यज्ञ चालत असतो. 34 वर्षामध्ये या सर्व कार्यकर्त्यांनी तन मन धनाने त्यांना मदत केलेली आहे. आणि त्या मदतीतून हे साकार झालेलं मंदिर हे समाजासाठी आणि ते समाजाचं आहे, एकच आहे. काही बाबी चुकीच्या झालेल्या आहेत. भावनेच्या भरामध्ये त्यांनी ती खरेदी नेऊन दिली. याचा अर्थ त्या कोणीतरी येऊन त्याच्यावर ताबा मिळवायचा, वेगळ्या प्रकारचे या ठिकाणी कार्यक्रम आखायचे
समाजाला विश्वासात न घेता हे कार्य करायचं हे एकदम चुकीचं आहे. आणि वारकरी संप्रदायाला डाग लागेल अशा प्रकारची कृती जे कोणी समोरच्या असेल त्यांनी अशी कृती करू नये. मी संगमनेर तालुका वारकरी संप्रदाय सचिव म्हणून मी त्यांना विनंतीपूर्वक आवाहन करत आहे. त्या मंदिराच्या बाबतीत देखभालीबाबत हे जे मंडळ आहे ते काम करतंय तो सक्षम आहे. मी स्वतः त्याचा साक्षीदार आहे. आणि त्याला त्रास होईल असं मागू नये. या ठिकाणी धार्मिक विधी चालू आहेत. बाकीच्या लोकांनी आक्षेप ते घ्यायचं काही कारण नाहीये. आणि अशा प्रकारचा हस्तक्षेप होत असेल, राजकीय वळण दिलं जात असेल तर त्याचा मी निषेध करतो संप्रदायाच्या वतीने. जे या ठिकाणी संगमनेर शहरामध्ये अशा प्रकारचं जी शांतता आहे त्या शांततेचा भंग होणार नाही अशा प्रकारची काळजी समोरचे जे कोणी असेल त्यांनी घ्यावी अशी मी वारकरी संप्रदायाने त्यांना विनंती करत आहे. जेणेकरून समाजामध्ये द्वैत निर्माण होईल. वारकरी संप्रदाय हे शिकवतो यारे यारे लहान थोड्याची भरी भलते नारी नर करावा विचार न केली चिंता कवनाशी. या वारकरी संप्रदायाला सगळ्यांना सामावून घेतलेलं आहे. आणि म्हणून जेणेकरून समाजामध्ये वेगळ्या प्रकारची फूट पडेल, विचारामध्ये फूट पडेल असं वाद वर्तवणूक समोरच्या व्यक्तीकडून होऊ नये अशी माझी कळकळीची त्यांना विनंती आहे. मी या ठिकाणी वेगळं काही बोलणार नाही. संप्रदायाला धक्का लागणार नाही याच्या प्रकारची दखल एक मोठ्या गाडीवर असताना माणसाने घ्यावी अशी माझी विनंती आहे त्यांना. कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर, हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया, मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, ICU, व्हेंटिलेटर, पॅथॉलॉजी लॅब, एक्स-रे, 24 तास औषधालय, जनरेटर बॅकअप, डिलक्स, सेमी डिलक्स, स्पेशल, सेमी स्पेशल रूम्स, कॅशलेस मेडिक्लेम, सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना, रुग्णांची आपुलकीने काळजी घेणारं सुसज्ज, स्वच्छ, प्रसन्न रुग्णालय, कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर, ताजने मळा, नवीन नगर रोड, संगमनेर, जिल्हा अहमदनगर.